हां आबिटकर साहेब, राजेश टोपे, नमस्कार. काय बिझी आहेत कुठे? नाही, मला एक छोटं सांगायचं होतं एवढंच की सगळीकडे NHMचे लोक बिचारे ते बिपोषणं करतायत. तर त्यांचं जरा आपण GR काढलेला आहे मार्च 24ला. तर आपण जरा पटकन त्याचं अंमलबजावणी करून 30%चं जे काही त्यांचं समायोजन करायचं ते जर तुम्ही बैठक घेऊन फटकन करून टाकलं तर त्यांना समाधान वाटेल. ते काय झाले, त्याला मार्च टू आता जवळजवळ 18 महिने झाले, त्यामुळे सगळ्यांमध्ये अनरेस्ट आहे. तर मला सगळे येऊन भेटले होते आज. मी म्हटलं मी बोलतो आबिटकर साहेबांशी, माझे चांगले संबंध आहेत, तर जरा मला एवढंच वाटतं की करून टाकावं, म्हणजे जरा तुम्हीच. हां, नाही GR जर झाला असेल ना तर तुम्ही काय करा, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो माझ्या अनुभवातून की सगळ्या GADच्या सेक्रेटरीला बोलवा, फायनान्सच्या सेक्रेटरीला बोलवा, तुमच्याकडे मीटिंग लावा, हाय पॉवर मीटिंग, आणि सगळ्यांना बोलवायचं कंपल्सरी त्यांच्या वेळेप्रमाणे. त्यांना म्हणायचं मला तुम्ही पाहिजेत, डेप्टी सेक्रेटरीला वगैरे पाठवायचं नाही, सगळ्यांना सिनियर माणसांना बसवायचं, म्हणायचं हे आरोग्याची सेवा आहे, उगीच टाईमपास करायचा नाही, मला याच्यात रिझल्ट पाहिजे, आणि मला याच्यात 18 महिने झाले म्हणजे काय लावलं म्हणायचं, कुठलं एवढं तर व्हायला नाही पाहिजे, इतका डिले पण नको व्हायला ना GR काढल्यावर. तर तुम्ही एक हां 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 मग तो GR मॉडिफाय करायला लावा. हां तेच जरा पटकन करा, आमच्या आबिटकरांना त्याचं श्रेय मिळावं अशी आमची मित्र म्हणून इच्छा आहे, बाकी काय नाही. एवढं प्लीज करा.